लाडक्या बहिणींनो, आज लाखो महिलांचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता धोक्यात आलेला आहे. कारण त्यांनी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी केलेली नाही आणि सरकारने ई-केवायसी पोर्टल बंद केलेला आहे. मग सरकार ह्या लाखो महिलांना योजनेतून बाहेर काढणार का? तर बघा, असं होणं शक्य नाही. कारण एक दोन महिलाची ही समस्या नाही, लाखो महिलांची ही समस्या आहे. म्हणजेच त्यांनी लाखो महिलांनी ई-केवायसी केलेलीच नाही, म्हणजे त्यांचे काही कारणास्तव ई-केवायसी त्यांना करता आलेली नाही. मग ह्या लाखो महिलांना सरकार कसं योजनेच्या बाहेर काढू शकतं? तर बघा, सरकार असं काही करणार नाही. त्याचं कारण म्हणजे लाखो महिलांची नाराजी सरकार ओढून घेणार नाही. मग होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावरती सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा आणि ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करावी. म्हणजे ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी झाली नाही त्या लाडक्या बहिणींना ई-केवायसी करता येईल. मग सरकारने या संदर्भात काही जर निर्णय घेतला नाही तर लाखो महिलांचा लाभ बंद होणार आहे. सरकारने या संदर्भात काहीतरी निर्णय घ्यावा आणि ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी झाली नाही त्या लाडक्या बहिणीला ई-केवायसी करण्याची शेवटची संधी द्यावी. त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणीचा डिवोर्स झालेला नाही पण त्या लाडक्या बहिणी त्यांच्या पतीपासून वेगळं राहतात, त्या लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी कशी करायची? तर त्या संदर्भात पण सरकारने काहीतरी निर्णय घेऊन त्या पण लाडक्या बहिणीला न्याय द्यावा आणि त्यांना लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी काहीतरी नवीन पर्याय उपलब्ध करून द्यावा. म्हणजे त्या लाडक्या बहिणीला त्यांची ई-केवायसी करता येईल. लाडकी बहीण योजना फक्त योजनाच नाही तर त्या महिलांचा आधार आहे. म्हणून मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारकडे एकच मागणी करत आहे, ई-केवायसीची मुदत वाढवून द्यावी. लाडक्या बहिणीला अडचणीत टाकू नका. तर लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका. होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ई-केवायसी मुदतवाढ संदर्भात काहीतरी निर्णय होण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर मी लगेच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवून टाकणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा आवाज सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. आज इथंच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन. नमस्कार.